लॉटरी घोटाळ्याचे थेट आरोप ज्यांच्यावरती आहेत त्या जयंत पाटील यांनी अमेरिकेमधनं एबीपी माझाला पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते सगळं सांगितलंय। तर ज्यांनी हे सगळे आरोप केलेत म्हणजे आनंद कुलकर्णी त्यांनी असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची आणि जयंत पाटलांची सखोल चौकशी केली जावी। लॉटरीचा घोटाळा हे तर हिमनगाचं एक टोक आहे, अजून बरेच घोटाळे बाहेर येणार आहेत। आनंद कुलकर्णी यांनी जे घोटाळे बाहेर काढलेत किंवा त्यांच्यावर जे आरोप केले आहेत त्या संदर्भामध्ये खुलासा करून स्वतःहून नैतिकदृष्ट्या चौकशीला सामोरं जावं। आघाडीचं सरकार जाऊन 2 वर्ष झाली आहेत तरीही घोटाळे बाहेर येणं थांबलं नाहीये। ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याचा आरोप झाल्यावर जयंत पाटील यांनी एबीपी माझाकडे एका पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देत कुठलाही गैरव्यवहार झालं नसल्याचं म्हटलंय। माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णींनी मात्र जयंत पाटलांवर पुन्हा पलटवार केलाय। माझ्या मंत्रिपदाच्या 15 वर्षांच्या काळात मी कधीच राज्याचं नुकसान होऊ दिलं नाही। चुकीचं आहे। वित्तमंत्री असताना हा आपण एकच मुद्दा घेतोय, लॉटरीमध्ये त्यांनी जो कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केलेला आहे हे मी म्हणत नाही आहे। एसपीएस यादव ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत, त्यांचा हा रिपोर्ट म्हणतो आहे। ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस शिवप्रताप सिंग यादव सीआयडी क्राईम त्यांनी याच्यात म्हटलं आहे की यांनी काय काय घोळ केलेला आहे या 15 पानाच्या रिपोर्टमध्ये आहे। आनंद कुलकर्णी म्हणत नाही आहे, एसपीएस यादव म्हणत आहेत। 2001 ते 2009 या आघाडी सरकारच्या काळात ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून अब्जावधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे। मी आणि माझा परिवार हे नेमके परदेशात असल्याचं साधून माझ्यावर हे आरोप करण्यात आलेत। जयंत पाटील नेहमीच परदेशवारीवर जात असतात, ते विदेशवारीवर जात असतात। त्यांच्या पासपोर्टच्या डिटेल्सकडनं ह्या वेळच्या त्यांच्या ह्या ट्रिपची मला माहिती नव्हती, पण त्यांच्या जुन्या विदेशवारींचे तपशील माझ्याकडे आहेत। मे जून 2011 रोजी बोस्टन आणि अनेक अमेरिकेतल्या शहरात गेले, ते कुठल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले ही सगळी पूर्ण माझ्याकडे माहिती आहे। माझे त्याला आहेत ना, त्याला विदेश दौऱ्याचा त्याला फार शौक आहे। मतदारसंघापेक्षा त्याला विदेश दौरा जास्त रुचकर वाटत असेल। आता प्रकरण न्यायालयातही गेलंय। चंदन त्रिवेदी यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे। मी नागपूर खंडपीठ हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे। शासनाची दिशाभूल होत आहे। हे अनेक वर्षापासून हा व्यवसाय महाराष्ट्र राज्यात सुरू आहे, याबद्दल मी याचिका दाखल केली आहे। 1 अंकी 2 अंकी 3 अंकी हे बोर्डावर लिहिण्याचा यांच्याजवळ अधिकारच नाही आहे आणि हे खुलेआम दुकाने महाराष्ट्र राज्यात सुरू आहे। लॉटरीची निविदा प्रक्रिया योग्य असल्यानं त्या विरोधात दाखल याचिका उच्च न्यायालयानंही फेटाळली आहे। ती फार जुनी गोष्ट झाली। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या रिपोर्टचं काय केलं? 2 नोव्हेंबर 2007 रोजी हा सर्वसमावेशक असा रिपोर्ट आलेला आहे, संपूर्ण विश्लेषण करून। एसपीएस यादव हे महाराष्ट्रातले अत्यंत प्रथित यश असे आयपीएस अधिकारी आहेत। त्यांचा रिपोर्ट का दाबला तुम्ही? त्याच्यावर कार्यवाही का केली नाही? हा माझा मूलभूत प्रश्न आहे। याच्यात पूर्ण चिरफाड केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणात तथ्य आढळल्यास चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। चौकशी होईलही, मात्र जवळपास 9 वर्ष राज्य सरकारचा अब्जावधींचा महसूल बुडाला त्याचं काय? आणि एवढा गंभीर आरोप होऊनही राष्ट्रवादी काँग्रेस मूग गिळून गप्प आहे, ते का म्हणून? हा प्रश्न उरतोच। कपिल श्यामकुंवरसह मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई।